Hello children, we successfully completed our 2 units. Now today we are going to start our third unit, and the very first text of our third unit is a poem, that is Eve. Okay. So this poem is written by the famous English writer Rudyard Kipling. His Jungle Book, narrating the stories of the wild boy Mowgli in the Indian jungles, and consider great children क्लासिक्स की रुद्राट किपलिंग यांनी फेमस बुक जे आहे जंगल बुक ते लिहिलेलं आहे आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे ते कॅरेक्टर जे जंगल बुकमधलं आहे मोगली हे पूर्णपणे फेमस आहे. सो अशा प्रकारे रुद्राट किपलिंग एक फेमस रायटर होते. त्यांच्याबद्दल आपल्याला इथे दिलेलं आहे बॉक्समध्ये, ते आपण बघूया रुद्राट किपलिंगबद्दल. आय रीड इट दॅट रुद्राट किपलिंग 1865 to 1936. He was born in 1865 and died in 1936. So Rudyard Kipling was an English journalist, short story writer, poet and novelist. Kipling was one of the most popular writers in the United Kingdom in both prose and verse. In late 19th and early 20th century, he was awarded the Nobel Prize for Literature in 1907 at the age of 42. He was the first writer writing in English to receive the prize. This poem deals with advice given by father to his son. So actually, children, the Rudyard Kipling, this writer actually was born in India, but he educated in England. Okay, so he wrote all his literature in English, and that's why he got the Nobel Prize at the age of 42 in 1907. And in this way his writing in both prose and verse became so famous. So ही कविता जी आहे ती इंग्रजी पत्रकार जे आहेत, कवी, लघुकथा लेखक आणि कादंबरीकार रुद्राट किपलिंग यांनी लिहिली आहे. साधारणपणे 21व्या शतकाच्या अखेरीस आणि 20व्या शतकाच्या सुरुवातीच्या कालखंडातील एक प्रसिद्ध लेखक म्हणून रुद्राट किपलिंग ओळखले जातात. त्यांना साहित्यासाठीचं नोबेल पारितोषिक सुद्धा मिळालेलं आहे आणि ते एक ब्रिटिश लेखक होते. जरी त्यांचा जन्म इंडियामध्ये झाला असला तरी त्यांचं एज्युकेशन पूर्णपणे इंग्लंडमध्ये झालेलं होतं आणि 1907मध्ये वयाच्या 42व्या वर्षीच त्यांना नोबेल प्राईज मिळालेलं होतं. या कवितेमध्ये रुद्राट किपलिंग यांनी एक वडिलांची भूमिका निभावलेली आहे आणि एक वडील आपल्या मुलाला कसा सल्ला देतात, काय सल्ला देतात हे या कवितेमध्ये रिव्हील केलेलं आहे. इफ, जर आपल्या मुलाला ते म्हणतात की जर तू असं वागलास तर काय होईल, व्हॉट इज युअर फ्युचर. सो ऑल दिस रिव्हील्स ही इन हिज पोएम इफ. ओके, सो द पोएम हॅज ओनली 3 stanzas, but each stanza has a 8 line. Okay, so each stanza is a very big. जरी 3 स्टांजा असले तरी प्रत्येक स्टांजा जो आहे तो मोठा आहे. ओके, सो 8 लाईन्स आहे प्रत्येक स्टांजामध्ये. नाउ वी हॅव टू सी द पोएम लाईन बाय लाईन. बिफोर टू स्टार्ट द पोएम वी हॅव टू एक्सप्लेन द मोटिव्ह ऑफ द पोएम, व्हॉट द पोएम इज अबाउट. की पोएम सुरू करण्यापूर्वी आपण बघूया की काय आहे ॲक्च्युली. द टायटल ऑफ द पोएम इज अ very suggestive title, quite suggestive. It suggests that the poet is about things that will happen provided that some others conditions are to be fulfilled. Okay, so the father's advice of his son about the idea of the success of one's life. So each line of this poem expresses the poet's view of the ideal quality of his son should have. की मुलांना ह्या कवितेमध्ये, इफ या कवितेमध्ये कवी वडिलांच्या भूमिकेतून मुलाला आयुष्यातील वाटचालीबद्दल मार्गदर्शन करत आहे. या कवितेतील वडील आपल्या मुलाला आयुष्यातील यशाच्या कल्पनेबद्दल सल्ला देत आहे की तू कसं वागलं पाहिजेस. ओके, सो कवितेतील प्रत्येक ओळीमध्ये कवीने वडिलांना आपल्या मुलाचे अपेक्षित असणारे आदर्श गुणवैशिष्ट्याबाबतचा दृष्टिकोन जो काही आहे तो व्यक्त करताना कवी दिसत आहेत. की वडिलांना
काय वाटतं की आपल्या मुलाने काय केलं पाहिजे आणि तशा प्रकारचा सल्ला ते आपल्या मुलाला देत आहेत. आणि तो सल्ला जर मुलाने जर फॉलो केला तर मुलाचं आयुष्य अतिशय चांगलं होईल असं त्या वडिलांना वाटतं आहे. आणि म्हणून प्रत्येक ओळीमध्ये ते आपल्या मुलाला सल्ला देत आहेत. द फादर गिव्ज अ ॲडवाईस टू हिज सन अँड ही वॉन्ट दॅट माय ॲडवाईस माय सन शुड बी फॉलो. आणि या कवितेतील वडिलांना असं वाटतं की माझा ॲडवाईस जो आहे, माझा सल्ला जो आहे, माझ्या मुलाने फॉलो करावा, त्याप्रमाणे त्याने वागावं. सो काय सल्ला देत आहेत वडील? किपलिंग ज्यांनी सांगितलं की अ फादर ऑलवेज हॅव वॉन्ट अ गुड फ्युचर फॉर हिज सन. सो वडिलांना आपल्या मुलाला अतिशय चांगलं आयुष्य द्यावं असं वाटत असतं. आणि म्हणून या कवितेतील वडील सतत आपल्या मुलाला सल्ला देत आहेत आणि ते अपेक्षा करत आहेत की माझ्या मुलाने तशा प्रकारे वागावं. नाव वी हॅव टू स्टार्ट द पोएम बाय लाईन. What the father said in this poem in the first stanza. Okay. If you can keep your head when all about you are losing their and blaming it on you. No? In the very first stanza, Kipling says here, means the father says that if you can keep your head when all about you are losing their and blaming it on you. Okay. So the poet says that his son should be able to stay calm even when people around him are angry, irritated or blaming him. ही कवी काय म्हणतो की आजूबाजूचे लोक संतापले असतील, चिडचिडे झाले असतील किंवा त्याला दोष देत असतील, तेव्हाही त्याच्या मुलाने शांत राहण्याचा प्रयत्न करावा. कीप युअर हेड मीन्स यू शुड बी काम, डोंट गेट अँग्री, शांत राहणे. कीप युअर हेड म्हणजे काय? शांत. चिल्ड्रन, सो मेनी फ्रेजेस यूज्ड इन दिस पोएम. अनेक फ्रेजेसचा उपयोग या ठिकाणी केलेला आहे. सो कीप युअर हेड मीन्स या ठिकाणी दिलेले आहे बघा, ऑल द मिनिंग इन द इंग्लिश प्रॉपर मिनिंग्स आर गिवन इन युअर राईट हँड साईड. सो व्हॉट द पोएट सेज, कवीला काय म्हणायचं आहे? कवी आपल्या मुलाला सल्ला देतोय की जेव्हा आजूबाजूची लोक संतापली असतील, चिडचिडे झाले असतील किंवा तुला दोष देत असतील, ब्लेमिंग यू, दॅट टाईम ऑल्सो यू कीप क्वाईट, यू डोंट गेट अँग्री. तेव्हा तू शांत राहायचं आहे, डोकं शांत ठेवायचं आहे. तू सुद्धा त्यांच्याप्रमाणे चिडचिड करायचं नाही, शांत राहण्याचा प्रयत्न करायचा आहे. ओके. इफ यू कॅन ट्रस्ट युअर सेल्फ वेन ऑल मेन डाऊट यू बट मेक अलाउन्स फॉर देअर डाऊटिंग टू. ओके. So the poet says that he said to his son to believe in himself even when others doubt him. At the same time, he also wants his son to consider the faults that others people point out to him and correct his mistakes. म्हणजेच काय की जेव्हा लोक आपल्यावर संशय घेत असताना मुलाने स्वतःवर विश्वास ठेवावा असं वडिलांना वाटतं की when the people doubt on you, you don't have to टेक देअर वर्ड्स इन अ माइंड. की जेव्हा लोक तुझ्यावर संशय घेतील तेव्हा तू त्यांचा खूप विचार करू नकोस. बट ॲट द सेम टाईम मेक अलाउन्स फॉर देअर डाऊटिंग टू. की लोक तुझ्यावर जेव्हा संशय घेतील तेव्हा तू विचार करू नकोस, परंतु त्यांची जी टीका आहे ती कशी कर, सकारात्मक दृष्टीने घे. त्यांचं जे काही बोलणं आहे ते तू मनावर घेऊ नकोस, परंतु आपल्या काय मिस्टेक्स आहेत, आपल्या काय चुका आहेत या गोष्टींचा तू विचार कर, असं सेकंड लाईनमध्ये कवी म्हणत आहेत. इफ यू कॅन वेट अँड नॉट बी टायर्ड बाय वेटिंग, ओके, or being lied about, don't deal in lies. Here the poet wants him to be patient and not to be affected by the lies or hatred. The poet says that not tired by waiting and not tired by waiting means you should have a patience in you. की कवी आपल्या मुलाला म्हणतोय की तू संयमाने वाग, त्याच्यावर खोट्या किंवा द्वेषाचा परिणाम होऊ नये असं कवीला वाटते, अशी कवीची इच्छा आहे. बीइंग लाईड अबाउट, की इतरांकडून चुकीच्या गोष्टी तुझ्याबद्दल बोलल्या जातील. बीइंग लाईड अबाउट म्हणजे काय, दुसऱ्यांनी आपल्याबद्दल खोटं बोलणे. सो यू डोंट हॅव अफेक्टेड ऑल दीज
नो lie अँड हेट्रेड बाय द पीपल. सो लोकांकडून जर तुझ्याबद्दल जर चुकीच्या गोष्टी बोलल्या जात असतील तर तू त्याकडे लक्ष देऊ नकोस. कवी या ओळीमध्ये काय म्हणतोय, इफ यू कॅन वेट अँड नॉट बी टायर्ड बाय वेटिंग मीन्स यू शूड हॅव अ पेशन्स इन यू, की तुझ्यामध्ये संयम असला पाहिजे. लोकांनी तुझ्याबद्दल कितीही खोटं बोललं तरीही तू संयम ठेव. तू त्यांच्याप्रमाणे वागू नकोस. तुझ्यावर त्यांच्या खोट्या बोलण्याचा, त्यांचा द्वेषाचा, हेट्रेडचा परिणाम व्हायला नको. सो यू डोंट अफेक्टेड ऑल दीज थिंग्स बाय द पीपल. नो or being hated, don't give way to hating, and yet don't look too good or not talk too wise. Here the poet says that you don't have to try to act like the people. He should also not try to act like he is great or not show off his knowledge. He wants him to patience and not to be affected by the people. याचा अर्थ काय, डोंट गिव्ह वे टू हेटिंग, म्हणजे तू लोकांनी जे तिरस्कार केलेला आहे त्या तिरस्काराच्या भावनेचा तू बळी पडू नकोस, असं कवी म्हणतोय. की यू डोंट हॅव टू अफेक्टेड ऑल दीज थिंग्स. डोंट गिव्ह वे टू हेट्रेड, की जसं लोक तुला तिरस्कार करतायत, तुझा हेट्रेड करतायत, तशा प्रकारे तू त्यांचा हेट करू नकोस, असं कवी म्हणतोय. ओके. अँड ही सेज दॅट अँड यू डोंट लुक टू गुड नॉर टॉक टू वाईज, की हे सगळे सल्ला फॉलो केल्यानंतर यू डोंट टू लुक गुड, की खूप मीन्स यू डोंट शो सो मच परफेक्ट टू द पीपल, की मी खूप परफेक्ट आहे, परिपूर्ण आहे असं तू लोकांना दाखवू नकोस. स्वतःच्या ज्ञानाचं प्रदर्शन करू नको. डोंट टॉक टू वाईज, की जे तुझ्याकडे नॉलेज आहे, जे ज्ञान आहे, त्या ज्ञानाचं तू प्रदर्शन करू नको. हिअर चिल्ड्रन, द पोएट वॉन्ट टू सेज दॅट वन शुड नॉट ट्राय टू ॲपियर टू गुड जस्ट टू लुक ग्रेट. ओके. वन शुड ऑल्सो नॉट ट्राय टू शो ऑफ देअर नॉलेज. ओके. सो द पोएट वॉन्ट दिस. ही सेज दॅट वन शुड नॉट ट्राय टू बी अ सीन दॅट वन इज नॉट, की आपण जसे नाही आहोत तसं दाखवण्याचा प्रयत्न करू नकोस. सो इन द फर्स्ट स्टॅन्झा व्हॉट द पोएट वॉन्ट, व्हॉट द फादर वॉन्ट, की बघा फर्स्ट स्टॅन्झामध्ये काय म्हटलेलं आहे, कवीची म्हणजे वडिलांची काय इच्छा आहे, की वडील त्या मुलाला सल्ला देत आहेत की लोक कितीही चिडले तरी तू शांत राहा. त्याचबरोबर लोकांनी तुझ्यावर संशय घेतला तरीही तू ते विचारात घेऊ नकोस. त्याचबरोबर लोक तुझ्याबद्दल खोटे बोलले तर त्या खोट्याचा तुझ्यावर परिणाम होऊ देऊ नकोस. सो लोकांनी तुझा तिरस्कार केला तरीही तू त्या तिरस्काराचा, त्या भावनेचा बळी पडू नकोस, परंतु त्याच वेळेस स्वतःच्या चुका बघ आणि त्या सुधारण्याचा प्रयत्न कर. बिकॉज टू एरर इज अ इन द साइन ऑफ अ ह्युमन बिईंग. सो ॲट द लास्ट ही सेज दॅट डोंट लुक टू गुड, की अतिशय मी परिपूर्ण आहे असंही लोकांना दाखवू नकोस, त्याचबरोबर तुझ्या ज्ञानाचं प्रदर्शनही करू नकोस. सो अशा प्रकारे फर्स्ट स्टॅन्झामध्ये वडील मुलाला सल्ला देत आहेत की कशा प्रकारे तू वाग. ओके. इन द सेकंड स्टॅन्झा, इफ यू कॅन ड्रीम अँड नॉट मेक ड्रीम्स युअर मास्टर. ओके. So poet tells his son that he should not lose his morals or principle when he is among the all the things. The poet is asks his son to dream, to see the dream, but also want him that dream should not form the only aim of his life. या ओळीमध्ये कवी आपल्या मुलाला स्वप्न बघायला सांगतायत, परंतु त्याचबरोबर काय सांगतोय की स्वप्नांना स्वतःवर स्वार होऊ देऊ नकोस, अशीही चेतावणी कवी देतोय. म्हणजे या कवितेतील वडील मुलाला म्हणताय की तू स्वप्न बघ, परंतु स्वप्न बघत असताना त्या स्वप्नांना तुझ्यावर स्वार होऊ देऊ नकोस. डोंट मेक युअर ड्रीम्स टू युअर मास्टर, की त्या स्वप्नांना तुझ्या लाईफचं, आयुष्याचं मास्टर बनवू देऊ नकोस. ओके. सो जस्ट
see the dreams. Okay, if you can think and not make thoughts your aim, the poet says that, okay, that you think but you should not be involved in this thought, that he doesn't take any action. की त्याने विचार करावा मात्र विचारांचे फार आहारी जाऊ नये असं कवीला वाटतं. की जसं पहिल्या वेळीमध्ये म्हणतोय की तू स्वप्न बघ परंतु स्वप्नांच्या खूप आहारी जाऊ नकोस, तशाच प्रकारे इथे कवी म्हणतोय की तू विचार कर परंतु त्या विचारांचे खूप आहारी जाऊ नकोस, तेच आपल्या आयुष्याचं एम बनवू नकोस, तर ते पूर्ण करण्यासाठी तू ॲक्शन कर, कृती कर, असं कवी इथे वडील इथे मुलाला आवर्जून सांगतायत. पुढे काय म्हणतायत वडील, इफ यू कॅन मीट विथ ट्रम्प अँड डिझास्टर अँड ट्रीट दोज टू इम्पोस्टर जस्ट द सेम. ओके, की वेन यू लिव्ह युअर डेली लाईफ यू एक्सपिरियन्स बोथ ट्रम्प अँड डिझास्टर. ट्रम्प म्हणजे विजय म्हणूया आपण त्याला, सफलता, अँड डिझास्टर म्हणजे डिझास्टर, समस्या, कुठले प्रॉब्लेम्स. डिझास्टर म्हणजे इथे आपण असफलता म्हणूया. की कवी इथे आपल्या मुलाला म्हणतोय दॅट बोथ द विक्ट्री अँड द लॉस आर नॉट रिअल इन लाईफ अँड ही शुड नॉट गेट अफेक्टेड इन बोथ सिच्युएशन्स. की जरी तुला विजय मिळाला किंवा तुला असफलता मिळाली तरी ह्या दोन्हीही गोष्टींचा तुझ्यावर परिणाम होऊ देऊ नकोस. ह्या दोघीही गोष्टी तू सारख्याच प्रकारे हँडल कर. ओके, की विजय आणि पराजय ह्या केवळ आयुष्यातील आभासी गोष्टी आहेत. या दोन्ही स्थितींपासून मुलाने अलिप्त राहावं असं कवीला वाटतंय, वडिलांना वाटतंय. ओके, सो ट्रम्प अँड डिझास्टर अँड यू हॅव टू ट्रीट दोज टू इम्पोस्टर्स. इम्पोस्टर्स म्हणजे फसवे लोक. इथे म्हटलं की अशा फसव्या गोष्टींपासून, इम्पोस्टर्स म्हणजे फसव्या गोष्टी, यू शूड हँडल ऑल दीज इम्पोस्टर्स इन द सेम वे. की विजय आणि पराजय ह्या दोन्ही फसव्या गोष्टी आहेत, आभासी गोष्टी आहेत, त्या तू सारख्याच प्रकारे हँडल कर असं वडील मुलाला सल्ला देत आहेत. पुढे काय म्हणत आहेत वडील, इफ यू कॅन बिअर टू हिअर द ट्रूथ यू हॅव स्पोकन ट्विस्टेड बाय नेव्स टू मेक अ ट्रॅप फॉर फूल्स. द poet advises his son that people would twist his words to create lies from him. No? Even the things has to be built or made with a lot of efforts might to be destroyed. Okay. So इथे काय म्हटलं आहे कवीने, की कवी म्हणतोय की लोक तुझ्याबद्दल असत्य बोलतील, की लोक तुझ्या शब्दांचा विपर्यास करतील, की तुझं जे काही सत्य आहे ते बाजूला ठेवून लोक तुझ्याबद्दल असत्य बोलतील. आणि हे सगळं होत असताना कधी कधी तू निर्माण केलेल्या गोष्टी आहेत, उभारलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या नष्ट होऊ शकतील. मात्र अशाही परिस्थितीमध्ये तू शांत राहा. ट्विस्टेड बाय नेव्ज म्हणजे फसवी लोक. की बराच वेळा तू जे खरं बोललेलं आहे, सत्य बोललेलं आहे, ती लोक विचारात घेणार नाही, तर लोक उलट त्याबद्दल असत्य बोलतील, तुझ्याबद्दल असत्य बोलतील. सो अशा फसव्या लोकांच्या ट्रॅपमध्ये तू अडकू नकोस. तू त्यांच्या शब्दांकडे लक्ष देऊ नकोस. जरी तू निर्माण केलेल्या गोष्टी नष्ट झाल्या असतील तरीही त्या पूर्ण तू उभारण्याचा प्रयत्न कर. तरीही तू शांत राहा आणि आपलं लाईफ पुढे जग. पुढे काय म्हणतोय कवी, or watch the things you gave your life to be broken and stood and build them up with worn out tools. So when the people lied about you, लोक जेव्हा तुझ्याबद्दल असत्य बोलतील तरीही तू डगमगू नकोस असं कवी म्हणतायत, वडील म्हणतायत. इवन द थिंग्स ही हॅज टू बिल्ड ऑर मेड विथ अ लॉट ऑफ एफर्ट्स माइट बी डिस्ट्रॉयड. ओके, तू बनवलेल्या गोष्टी कदाचित डिस्ट्रॉयड होतील, बट इन सच अ सिच्युएशन ॲज वेल यू शूड कीप काम अँड स्टार्ट ओव्हर अगेन इन स्पाईट ऑफ लॅक ऑफ रिसोर्सेस. की लोकांनी सगळं काही नष्ट केलं तरीही तू शांत राहा, पेशन्स तुझ्यामध्ये ठेव. आणि तू ज्या काही कमी गोष्टी आहेत, म्हणजे इथे म्हटलं आहे वॉर्म आउट टूल्स. वॉर्म आउट टूल्स म्हणजे की गोष्टींची कमतरता, एखाद्या
गोष्टी तयार करण्यासाठी ज्या गोष्टी लागतात त्याची कमतरता असं म्हटलंय. म्हणजे ज्याला आपण म्हणूया संसाधनांची कमतरता. तर कवी इथे म्हणतोय की जरी तुझ्याकडे संसाधनांची कमतरता असेल तरी पुन्हा तू गोष्टी निर्माण कर, पुन्हा चांगली परिस्थिती निर्माण कर. आणि म्हणून इथे म्हटले स्टूड अप अँड बिल्ड देम अप, की पुन्हा नव्याने सुरुवात कर. जरी तुझ्याकडे संसाधनांची कमतरता असेल तरी पुन्हा नव्याने सुरुवात कर आणि सर्व काही नवीन तयार कर, असं कवी आपल्या मुलाला सांगतोय. ओके, आय होप चिल्ड्रन यू अंडरस्टूड द सेकंड स्टॅन्झा. नाव द थर्ड स्टॅन्झा. The poet says that if you can talk with crowds and keep your virtues, or walk with the kings, or lose the common touch. Okay, here what the poet says to his son? The poet tells his son that he should not lose his morals or principles when he is amongst the common people, or he also should not stop being humble when he is amongst the powerful people of the society. की कवी काय म्हणतोय मुलाला की सर्वसाधारण लोकांमध्ये असताना देखील त्यांनी आपली नीतिमत्ता आणि आदर्शावरचा विश्वास ढासळू देऊ नये. ओके, सो टू टॉक विथ द क्राऊड म्हणजे सर्वसामान्य लोक, की जेव्हा तू सर्वसामान्य लोकांबरोबर असशील, त्यांच्याबरोबर बोलत असशील, तरीही काय कर, कीप युअर व्हर्च्यू, म्हणजे तुझी नीतिमूल्य जी आहे, ती तत्त्व जी काही आहे ती तशीच ठेव, त्यावरचा विश्वास जो काही आहे तो तसाच ठेव. तुझी नीतिमूल्य जी आहेत, व्हर्च्यूज जे आहेत ते ढासळू देऊ नकोस. और वॉक विथ किंग्स म्हणजे कोण? द पॉवरफुल पीपल, की समाजामधील जी पॉवरफुल लोक असतात ना, यू कॅन से दॅट द सेलिब्रिटीज और पॉलिटिशियन्स, ऑल दिस पीपल से हिअर द किंग्स. क्राऊड म्हणजे सामान्य लोक आणि किंग म्हणजे पॉवरफुल लोक, की ज्यांच्याकडे सत्ता असते किंवा ज्यांच्याकडे पॉवर असते अशी लोक. आणि कवी इथे म्हणतोय की जेव्हा तू अशा पॉवरफुल लोकांशी बोलशील तेव्हा काय करू नकोस, लूज द कॉमन टच, तेव्हा कॉमन लोकांना विसरू नकोस. म्हणजेच काय की समाजाच्या उच्च स्तरामध्ये वावरत असताना तू आपला नम्रपणा सोडू नकोस. सो पहिल्या लाईनमध्ये म्हटलंय की सामान्य लोकांमध्ये वावरत असताना तू तुझी नीतिमूल्य सोडू नकोस, आणि जेव्हा तू समाजातील उच्च स्तरातील लोकांमध्ये वावरत असेल तेव्हा आपला नम्रपणा जो काही आहे, पोलाइटनेस जो काही आहे तो सोडू नकोस, असं वडिलांना वाटतंय. अगेन ही सेज दॅट इफ नायदर फोज नॉर लव्हिंग फ्रेंड्स कॅन हर्ट यू, इफ ऑल मेन काउंट विथ यू बट नन टू मच. काउंट विथ यू मीन्स सर्वांशी संबंध ठेवणे. आता कवी इथे काय म्हणतोय बघा, नायदर फोज नॉर लव्हिंग फ्रेंड्स कॅन हर्ट यू. कवी आपल्या मुलाला सांगतो की सर्वसाधारण लोकांमध्ये असताना देखील काय करायचं आहे, आपण स्वतंत्र राहायचं आहे. फोज म्हणजे शत्रू. ओके, सो आपल्या मुलाने मित्रांना किंवा शत्रूंना देखील दुखावू नये, सर्वांना समान वागणूक द्यावी, प्रत्येक क्षण परिपूर्ण जगावं असं वडिलांना वाटतंय. आणि मग वडील काय म्हणतात की यू डोंट हॅव टू अफेक्टेड नायदर फ्रेंड नॉर द फो. मीन्स द पोएट सेज दॅट वी शुड बी सो स्ट्रॉंग दॅट वन कॅन नॉट हर्ट अस ना. दॅट मीन्स शत्रू असेल किंवा मित्र असेल, वी शुड नॉट बी अफेक्टेड बाय द ॲक्शन्स ऑफ अवर एनिमीज अँड शुड नॉट लेट देम हार्म अस. We should also make sure that we are emotionally tough and do not let our friends hurt us. इथे काय म्हटलेलं आहे की शत्रू असो किंवा मित्र असो, या दोघांनाही आपण सारखीच वागणूक दिली पाहिजे आणि त्यांच्या वागण्यामुळे आपण दुखावले गेलो नाही पाहिजे. अशा प्रकारचं सल्ला वडील मुलाला देत आहे की मित्र आणि शत्रू दोघांनाही सारख्याच प्रमाणे वागव, दोघांशीही चांगल्याच प्रकारे संबंध ठेव. Okay, in the next line the poet says that if you can feel the unforgiving minute with 60 seconds worth of distance run. Okay, so काय कवी म्हणतोय की poet wants his son that he wants to use of each moment to be fullest.
Poet said that if his son is able to fulfill all the above conditions, he can achieve something in the life. Okay. So he says that अनफॉरगिविंग मिनिट्स म्हणजे अमूल्य असे क्षण, की तू काय कर, की जीवनातील अमूल्य क्षण जे काही आहे ते जगण्याचा प्रयत्न कर. सो दॅट टाईम डज नॉट वेट फॉर एनी वन और डज इट गिव्स एनी वन अ सेकंड चान्स. सो वी शूड ट्राय टू मेक यूज ऑफ इट टू द मॅक्झिमम विदाउट वेस्टिंग एनी ओके ऑफ इट. की प्रत्येक क्षण जगण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे, कारण वेळ कोणासाठीही थांबत नाही असं कवी म्हणतोय. आणि म्हणून कवी आपल्या मुलाला सल्ला देतोय की प्रत्येक क्षण जो काही आहे तो तू परिपूर्ण जग. सो यू हॅव टू अनफॉरगिविंग मिनिट. जीवनातला प्रत्येक क्षण अमूल्य आहे आणि प्रत्येक क्षण आपण जगणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि म्हणून कवी म्हणते 60 सेकंड्स वर्थ ऑफ डिस्टन्स रन, बिकॉज टाईम नेवर वेट फॉर एनी वन. वेळ कोणासाठीही थांबत नाही आणि तू प्रत्येक गोष्टीचा विचार करत बसलास तर तू लाईफ जगणं राहून जाईल, तू लाईफ जगू शकणार नाही. सो लाईफमधला जीवनातला प्रत्येक क्षण अमूल्य आहे, तू तो परिपूर्ण जग असा सल्लासुद्धा कवी आपल्या मुलाला देत आहेत. इन द लास्ट लाईन द पोएट सेज दॅट युअर्स इज द अर्थ अँड एव्हरीथिंग दॅट्स इन इट, and which is more you will be a man, my son. So in the last line the poet says that he will be successful and a good human being by giving his advice to his son. No, if you follow the rules, no, and suggestion of me, you will be a good man, a good human being. Okay. So शेवटच्या लाईनमध्ये कवी इच्छा करतोय की आपली इच्छा व्यक्त करतोय की जर मी नमूद केलेल्या ह्या ज्या सगळ्या इच्छा आहेत किंवा हे सगळे सल्ले जे आहेत ते जर तू आयुष्यामध्ये पाळलेस तर तुला आयुष्यात सर्व काही मिळवता येईल, तू एक यशस्वी आणि चांगला मनुष्य होशील असं वडील म्हणत आहेत. आणि हेच म्हणत असताना ते मुलाला सल्ला देत आहेत की तू एक आदर्श व्यक्ती होऊ शकेल जर तू अशा प्रकारे सगळ्या गोष्टी मानल्यास. So yours in the earth. So you have to be a good man, a good human being. The poet convinces his son that if a person is calm, patient, confident, humble, balanced and hardworking, then he is truly successful. He can easily win everything that in the world. की ह्या सगळ्या गोष्टी जर तू पाळल्यास तर यू आर्स इन द अर्थ, तर तू ह्या अर्थवरचा एक उत्तम माणूस बनू शकशील. मुलांना आपल्याला माहिती की वी आर द ह्युमन बीइंग्स, बट बीइंग ह्युमन इज व्हेरी इम्पॉर्टंट. की आपण सगळे ह्युमन बीइंग आहोत, मनुष्य प्राणी आहोत, मानव आहोत, परंतु एक चांगला माणूस बनणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि म्हणून कवी आपल्या मुलाला म्हणतोय की यू विल बी अ मॅन, की तू एक परिपूर्ण व्यक्ती बनशील केव्हा, जेव्हा माझे हे सगळे सल्ले तू मानशील, त्याप्रमाणे तू फॉलो करशील, तेव्हा तू एक गुड ह्युमन बीइंग बनशील. सो poet will be a successful, his son will be successful or good human being by giving the advice of his father, following his advice of his father. So the poet also provide a path for the readers to lead ideal life. आणि अशा प्रकारे आपल्या मुलाला सल्ला देऊन कवी वाचकांनासुद्धा एक आयडियल लाईफ कसं असावं हे सांगतोय. सो एक आदर्श मनुष्य होण्यासाठी जगण्याचा योग्य मार्ग कुठला आहे ते कवीने या कवितेमध्ये आपल्याला दाखवलेलं आहे. सो अशा प्रकारे बीइंग ह्युमन होणं महत्त्वाचं आहे. सो यू शूड बी फॉलो ऑल दीज थिंग्स, यू शूड बी सो मच पेशन्स, यू शूड बी so much have to confident yourself, hard working, you should have a trust yourself, you should have a confident yourself, as well as you should be so much calm, so much humble, and that's why only you become a good human being. हे सगळे गुण वैशिष्ट्य जेव्हा तुम्ही स्वतःमध्ये आणणार तेव्हा तुम्ही एक चांगला माणूस बनणार असं कवी आपल्या मुलाला सांगतोय. अँड ही इगरली ही
एक्सपेक्ट हिज ऑल दिस थिंग्स फ्रॉम हिज सन. आणि ह्या सगळ्या गोष्टी माझ्या मुलाने फॉलो केल्या पाहिजे असं कवी इथे वाटतंय, कवी इथे म्हणतोय. सो इन दिस वे चिल्ड्रन्स, आय think that you understood the third stanza also. The poem is a little bit difficult to understand, की ही कविता थोडीशी अवघड आहे. सो मेनी फ्रेजेस यूज्ड इन दिस पोएम, खूप फ्रेजेस वापरले आहेत. सो यू हॅव टू अंडरस्टँड द मिनिंग ऑफ द फ्रेजेस व्हेरी कीनली. खूप फ्रेजेस वापरलेले आहेत मुलांनो यामध्ये. तुम्ही प्रत्येक फ्रेज वाचा, मिनिंग तुम्हाला इथे दिलेलं आहे. थोडीशी समजण्यासाठी कविता अवघड आहे, परंतु आपण नक्की नीट वाचल्यानंतर ती आपल्या लक्षात येणार आहे. सो एवढं फक्त लक्षात ठेवायचं आहे की आयुष्य सक्सेसफुल होण्यासाठी, चांगलं होण्यासाठी आपल्याला चांगल्या गोष्टी फॉलो करणं आवश्यक असतं. आणि ह्या सगळ्या चांगल्या गोष्टी कवितेतील वडिलांनी आपल्या मुलाला दिलेल्या आहेत. त्या सगळ्या गोष्टी तुम्ही फॉलो करायच्या आहेत मुलांनो. अँड यू विल बी ऑल्सो अ व्हेरी सक्सेसफुल पर्सन. अँड द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग दॅट यू विल बिकम अ गुड ह्युमन बीइंग. तुम्ही सक्सेसफुल होणारच सगळ्या गोष्टी फॉलो केल्यानंतर, परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक चांगला माणूस तुम्ही बनू शकाल. कारण आयुष्यामध्ये सक्सेसफुल बनणं हे महत्त्वाचं असलं तरी एक चांगला माणूस बनणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. सो इट इज सो मच इम्पॉर्टंट. ओके मुलांनो, यामध्ये अनेक प्रकारचे फिगर ऑफ स्पीच वापरलेले आहेत. ॲलिटरेशन तर भरपूर वापरलेलं आहे, मेटॅफर आहे, रिपिटेशन आहे. ओके सो पर्सोनिफिकेशन आहे. हे सगळे या ठिकाणी वापरलेलं आहे. सो ॲप्रिशिएशन लिहिताना ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. फिगर ऑफ स्पीच जे आहे तेही लक्षात घ्यायचं आहे. ओके सो I hope that you understood the poem. Okay, we will meet in the next video, and in that video we completed the workshop of this poem. Okay, so today you have to recite the poem. First read it. Okay, understand the meaning of the phrases, understand the meaning of the whole poem. Okay, and write down the meaning of the phrases in your notebook. We will meet in the next lecture. Till then, goodbye.